बरं आहे काय? हाय की काय मामा बरं आहे काय? हाय की काय काय बरं आहे वयस्कर लोक आता बसल्यात, हा. मग त्यांचा बरं जरा आहे. परिचय घ्यायला पाहिजे. तर पहिल्याचं कसं आणि आताचं कसं? होय होय बरोबर आहे. पूर्वीच्याला आणि आताच्याला लांब आसमानचा फेर आहे. फरक आहे का नाही? हाय की आता आधुनिक पद्धत आली आहे सगळी. अजून दुनिया कशी काय पराती काय समजत नाही. हा अजून दुनिया कशी काय पराती हे काय समजत नाही. होय. आधी बैलगाडी घेऊन जायला लागत, आता गाडी घेऊन जायला लागते. आता बैलगाडीचं नाव गेलं ह्या गाडी बुडल्या गाड्या होय त्या गाडीत बसत वाजत. आता हे काय इथं आहे म्हणे तो तिकडे गेला मड्यावर. होय. म्हणजे आता झटपट आहे. झटपट आहे. थांबले म्हणायची गरज नाही हो. हा आणि पूर्वी कसं होतं बघा माणूस मरलं तर त्याला बनवाई येते. पलवाई ती. आता नाही ते त्याला मराला नाही म्हटलं की किती आम्हाला फोन आला आम्ही निघालो. म्हणजे 5 मिनिटाची कथा. 5 मिनिटाची कथा. आधी- नाही जाऊ आधी दिवसभर जायचं म्हणा. झाडा झाडा मोडायचा. मडे बी मिळायचं नाही पिटून आणि घरला गेली. हा मग राखला हो तिथंच विचारायचं कवा तर उद्या एकादश नाही उद्या चालत आणि मंगळवारी चालत नाही. मग बुधवार दिवस चांगला बुधवारी माती घ्या घेतली माती. मामा तुमचं वय किती आहे? 85. 85. भरपूर वय आहे मामा तुमचं. तुमचं मामा वय किती आहे? 85. 85. मामा तुमचं? माझं 70. 70. मामा तुमचं? 82. 82. मामा तुमचं वय? 50. अहो 50 वाटत नाही किंवा 60च्या वरती गेल्याचं वाटतंय. नाही अजून. असं कसं? मग एवढ्या लोकांना आणि ही माणसं कशी आहेत बघा आणि तुमचं डोका बघा. नाही हा? ते उपवासानं तसं डोकं होतं. म्हणजे जरा बरं नव्हतं काय? त्यावेळेला म्हणजे ही माणसं कशी टणटणीत आहेत बघा असं म्हणतो मी. जुनी माणसं होती. हा जुनी माणसं. जुन्यातलं हाड आहे म्हणजे हाड मजबूत आहे. मजबूत आहे. हा बघा ही 3-4 माणसं इथं बसली आहेत. खरं आताची माणसं आताची पोरं अशी झाली बघा. एवढ्या वयापर्यंत हा. म्हणजे टणटणीत अशी राहतील काय? ते तर पुढचं काय पाहिजे हो ना. आता तरी आहेत काय? आता नाही. आताच्या सध्याच्या पिढीत आहे काय? पाहिजे हा? तसं नव्हतं. पूर्वी आम्ही लई हाल खाल्लेला आहे. हाल खाल्लेला आहे. तुम्ही सुख खाऊन आमच्यापेक्षा डबल जगाय पाहिजे. जगाय पाहिजे. हा बरोबर. बरोबर आहे. आमच्यापेक्षा डबल जगा पाहिजे. आमचं 85 वय हा. तर ती आताची पोरं हा. 150 वर्ष जगाय पाहिजे. 150 वर्ष जगाय पाहिजे. म्हणजे आता सुका नाही. हा आजा काय नाही. काय नाही आराम. तुमची तब्येत कशी काय म्हणत्या? हाय बरी. मग शेती राबवला शेती राबवला भयंकर भयंकर आपल्याला. लोंढा कामाला गेलो सगळं काम केलंय. म्हणजे धरण पण बांधलेला. म्हणजे आता जे पाणी आम्ही बघाय म्हणून फिराय म्हणून पर्यटक म्हणून जातो ते तुम्ही कामाला होता तुम्ही तिकडे कोयना धरण. कोयना धरण. हा तुम्ही बी होता काय? तुम्ही नाही. गटपुबा उठमारलाय तो घर सोडाय नाही. हा बोला हो. तुमचं सांगा. तुमचं सांगा. तुम्ही किती वर्ष तरी कोयनेला काम केलाय? कोयना धरण बघाय गेलतो. बघाय. मुळका नाटलं होतं. हा आमचा भाऊ ह्यो हा कोणी घरा बघितलं बोजूकडे बघितलं. हा दिसाला भाऊच्या पुन्हा गाठला. कोयना. होती आता भाऊ. म्हणजे आमचा आजा बी होतं त्यावेळेस. हा आणि तुम्ही शेती आणि शाळा मुंबई बघितली. हा हसायला पाहिजे. मुंबई बघितली, हिरोळची लेणी बघितली. हा हिरोई तिलीने बघितली. हिरोळची लेणी हम्म. मी बघितले. मुंबईला होता जा. होता. मुंबई म्हणजे फिरल्या जा. मुंबई बघितली. आणि हा 2 ते 3 वर्ष लोखंडावर मारलाय. लोखंडी नांगर 3 वर्ष. 6 बैलाच्या आगलीवर बसून ते सांगायचं हो हाय म्हणायचं. हाय ते काय त्याला सांगायला काय केलं? खरोखर नांगरी धरल्या म्हटल्यावर मी नांगरी धरायनी अजून तर मी नांगरी कशी धरल्या म्हणून तुम्ही धरल्या लोखंडी नांगर सगळं. आमचा भाऊची जागा नांगली बघाय नाही. मोठ्या पासा मामा अवताचं काय काय तुम्हाला माहिती शेतातली? नांगोर
हाडं दिल्या दिल्या. दिल्यात. म्हणजे तोपर्यंत नांगर होताच. किती वर्ष तरी किती वर्ष ही 15-20 वर्ष का नाही काय 15-20 वर्ष किती जोड्या तरी म्हातारे झाले असतील बैलाच्या एक नंबर गावात बैलाची जोड किती जोड्या एक असतील नंबर 3 जोड्या म्हातारा केल्या केल्या 3 जोड्या होत्या हा. बैलाच्या एक नंबर बैल एक नंबर म्हणजे बेलेवाडी. अशी टुकी होती का कशी होती शिंग गोल शिंगाची होती नाल सिंग नाल शिंग हा. हा आणि तुमचं कसं कसं होतं बैल माझी बी एक नंबरात बैल होती बैल एक पण नंबर इरसर मार्की हा मार्की हा, कायम म्हणजे जास्त कोयंटी. मार्की वापराय तुम्ही कायम काय कोयंटीचा बैल वापरलाय हा म्हणजे बडाव काय हा बडाऊ बडाव हा, स्वतः बडवलेल्या डॉक्टर भरपूर वर्षापासून म्हणजे मला एक वयस्कर लोकांचा व्हिडिओ करायचा होता तुमचा आणि आणि लिपाणीचं भाडं हम्म. 60 रुपये केले स्वस्ताही त्या म्हणजे- वेळेला. म्हणजे- 2 दिवस गाड्या भरून कशाने जायचा तुम्ही? भरायची गवताची गवताची गाडी भरायची बुधवारी भरायची बेस्तवर नेऊन विकायची ते बी आणि त्या घेणाऱ्या माणसां चिकुडीला या पटकुडीला नेऊन सोडायचं त्या भाड्यात हम्म. रामपूरला सोडायचं आणि त्या भाड्यात गावाकडे संध्याकाळी 10ला यायचं 12ला यायचं म्हणजे भाडंच कमी होतं त्यावेळेस त्यावेळेस स्वस्ताही भाडं स्वस्ताही होती हा स्वस्ताही हा असं आम्ही राबलेला आहोत हा 5 रुपयाचा पगार केलाय दुष्काळावर्षी हा ज्या वेळेला दुष्काळ रस्ता चालू होता त्यावेळेला दुष्काळात 5 रुपयाच्या पगारावर राबलेला सरकारवर 5 रुपयाचा पगार घेतला 5 रुपयाचा पगार घेतला दुष्काळ त्याच्या आमचा दुष्काळाच्या काळात हा ज्या वेळेला चौकडं रस्ते ओपन झालं हा. त्यावेळेला 5 रुपये पगार होता 5 रुपये पगार होता हो तुमच्या काळात किती पगार होता यांच्या काळात काहीतरी 500-600 होता ही माणसं मोठी हो. ती दाडगी सुरू. मामा मागाचं काम किती वर्ष केलं आता? हा. 30-35 वर्ष माग केलं बरोबर हा तोवर आला बघा धनगर तुमचं म्हणजे लग्नाच्या आधी काय लग्नानंतर 89 ला गेलता हा मामा, जय बाळू मामा वाघापूरचं पुजारी आहे. हा, वाघापूर- वाघापूरचं पुजारी मामा मामा तुमचं गाव वाघापूर काय मामा तुम्ही वाघापूरचं पुजारी होय मग आता किती दिवसांनी तरी असं फेरी म्हणून तुमची असते वर्षातून एकदा तुमची कोणती कोणती गाव असतात तसं काय नाही. हां पुजारी असते आपले. हां आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हां हात तुमचे मामा लाईक करा सबस्क्राईब करा हे झालं माम. माझं नाव आहे रवींद्र कामते यूट्यूब चॅनेल रवींद्र कामते या नावाने तयार केलेलं आहे सगळे. ते रवींद्र कामते या नावाने लाईक करा सबस्क्राईब करा